तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांची ही मागणी आहे। विधिमंडळ अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करा असं देशमुख म्हणतात। अनेक सरकारी अधिकारी दबावात नियमबाह्य काम करतायत असा देखील आरोप देशमुखांचा आहे। 2 दिवसापूर्वीच तेलंगणा सरकारने काँग्रेसचे माननीय राहुलजी गांधी यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। त्या पद्धतीनं राहुलजी गांधी यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांनी ते आश्वासन पूर्ण करून तेलंगणातील शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी दिली आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे। महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकरी बरं का जो संघर्ष करतोय त्याला देण्याचा प्रयत्न करा। तेलंगणामध्ये सरकारनं शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केलेली आहे। आमची मागणी आहे माननीय उद्धव साहेबांची, पुन्हा एकदा शिवसेनेची, या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का? बरं का, हे महायुतीच्या लोकांना हे टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा खोके तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करणार आहात की नाही? दूध उत्पादक, कांदा उत्पादक, सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहेत। याबद्दल जर मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर त्यांना बांबू घालू विधानसभेच्या। मतदान डोळ्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना फसवून आता थांबलं पाहिजे। पहिल्या 2 कर्जमाफ्यांचे गोंधळ निस्तरले पाहिजे। त्यात जे पात्र झालेले आहेत त्यांना पहिल्यांदा प्राधान्याने कर्जमाफीचा लाभ देणं, जे अपात्र झाले त्यांच्या चुकीच्या अटी शर्ती बाद करून त्यांना नव्याने लाभ देणं आणि एकंदरीतच ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या होत आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कर्जबाजारी शेतकरी कर्जातून बाहेर कसा निघेल यासाठी एक चांगली कर्जमाफीची योजना आणणं हे पावलं टाकण्याची आवश्यकता आहे। सरकारने ती टाकावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।